नागपुर में जिला स्तरीय रानभाजी महोत्सव 2026 का भव्य उद्घाटन हुआ। जिलाधिकारी ने युवाओं से फास्ट फूड छोड़कर पोषक तत्वों से भरपूर पारंपरिक औषधीय सब्जियों को अपनाने और स्थानीय किसानों को प्रोत्साहित करने की अपील की है। नागपुर में कृषि विभाग और आत्मा संस्थान के तत्वाधान में 2 दिवसीय जिला स्तरीय रानभाजी एवं जैविक उत्पाद बिक्री महोत्सव 2026 का शानदार शुभारंभ हुआ। रामनगर मैदान में आयोजित इस महोत्सव का आधिकारिक उद्घाटन जिलाधिकारी द्वारा फीता काटकर किया गया। इस अवसर पर उन्होंने विभिन्न जैविक एवं प्राकृतिक सब्जियों के स्टॉल्स का अवलोकन किया। जिलाधिकारी ने नागरिकों को संबोधित करते हुए पारंपरिक रानभाजियों में मौजूद कैल्शियम, विटामिन और औषधीय गुणों के महत्व पर जोर दिया। उन्होंने आज की युवा पीढ़ी से फास्ट फूड छोड़कर प्राकृतिक आहार अपनाने का आह्वान किया। साथ ही इस आयोजन को ग्रामीण किसानों और महिला स्वयं सहायता समूहों के आर्थिक सशक्तीकरण की दिशा में एक बेहद सराहनीय कदम बताया है। नमस्कार, माझं नाव रुद्राणी पोफळी, मी रामटेकवरून आली आहे आणि माझं आज मी रानभाजी महोत्सव येथे आपला स्टॉल लावलेला आहे। सो आपण बघू शकता आपल्या स्टॉलवर बऱ्याच भाज्या अवेलेबल आहे आणि आपण सोबत इथे काही प्रोसेसिंग जे बाय प्रोसेसिंग आपण जे प्रोडक्ट्स तयार केलेले आहे ते पण आहे। सो आपल्याकडे काटोल आहे, त्याच्यानंतर तरोटा, त्याच्यानंतर करवंद पण आहे। हे सगळे ऑर्गॅनिक आणि नॅचरल आहेत। शेवगाच्या शेंगा आणि केना, त्यासोबत सुरंग हे सुद्धा आपल्याकडे आहे। म्हणजे ज्या भाज्या तुम्हाला कुठेच नाही मिळणार त्या सगळ्या भाज्या तुम्हाला रानभाजी महोत्सवामध्ये मिळतील। खूप दूरदूरून शेतकरी इथे आलेले आहेत आपल्या सगळा ऑर्गॅनिक माल घेऊन आणि त्या भाज्या पण खूप सुंदर आहेत। सोबत आपल्याकडे ऑर्गॅनिक टर्मरिक पण असते। अशा पद्धतीने आपलं याचं पॅकेजिंग आहे आणि सोबत आपण मशरूमची पण शेती करतो। तर तुम्हाला जर फ्रेश ऑयस्टर मशरूम पाहिजे असेल सो तुम्ही इथे विजिट करू शकता। सो शासनाचा हा एक अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे, कारण याला पण आपण रानभाजी म्हणजे जंगली भाजी म्हणतो। ह्या तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच नाही मिळणार, पण ह्या सगळ्या भाज्या गावखेड्यामध्ये अवेलेबल असतात आणि ह्या आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेमंद असतात। याच्यामध्ये खूप भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटामिन्स असतं। सो ह्या भाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे आणि डेली शेतकऱ्यांनी याची शेती केली पाहिजे। याची अवेअरनेस लोकांमध्ये फार कमी आहे। लोकांना नवनवीन भाज्याच माहिती असतात फक्त, पण ह्या आपल्या ज्या ओरिजिनल बाय ऑथेंटिक ज्या भाज्या असतात याची टेस्ट फार वेगळी असते आणि याचे गुणधर्म पण आपल्या म्हणजे फार वेगळे असतात। थँक्यू।